नमस्कार भक्तांनो, भक्तांच्या वाटेवर या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत एक रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथा। ही कथा आहे पुनर्जन्म, कर्म आणि नियतीच्या अद्भुत खेळाची। म्हणजेच आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतेच का? पूर्वजन्मातील कृती आपल्या वर्तमान जीवनात परिणाम करतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या कथेत दडलेली आहेत। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक असा संदेश मिळेल जो तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा तरुण राहत होता। माधव प्रामाणिक होता, मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत संकटे येत होती। तो जे काम सुरू करायचा ते अर्धवट राहायचे। कधी व्यवसायात नुकसान, कधी आजारपण, कधी आर्थिक संकट। एके रात्री त्याला विचित्र स्वप्न पडले। तो एका जुन्या राजवाड्यासमोर उभा होता। त्याच्या अंगावर राजेशाही वस्त्र होते। अचानक एक वृद्ध साधू त्याच्या समोर आले। ते म्हणाले, माधवा, तू जे भोगतो आहेस ते योगायोग नाही, हे तुझ्या पूर्वजन्मातील कर्माचं फळ आहे। माधव घाबरून जागा झाला। सकाळी त्याने स्वप्न विसरण्याचा प्रयत्न केला, पण ते शब्द त्याच्या मनातून जात नव्हते। पूर्वजन्मातील कर्म। काही दिवसांनी गावात एक संत आले। माधव त्यांना भेटायला गेला। त्याने संपूर्ण स्वप्न सांगितले। संत शांतपणे ऐकत होते। नंतर ते म्हणाले, कधी कधी आत्मा आपल्याला सत्याची आठवण करून देतो। संतांनी माधवाला ध्यान करण्यास सांगितले। सतत 21 दिवस ध्यान आणि नामस्मरण केल्यानंतर एके दिवशी त्याला पुन्हा दर्शन झाले। यावेळी त्याने स्वतःला एका श्रीमंत जमीनदाराच्या रूपात पाहिले। त्याच्याकडे संपत्ती होती, सत्ता होती, पण दया नव्हती। गरीब लोकांकडून तो अन्यायाने जमीन हिसकावून घेत होता। लोकांच्या अश्रूंना त्याच्यासाठी काही किंमत नव्हती। एका दिवशी त्या जमीनदाराने एका गरीब विधवेचे घर काढून घेतले। ती रडत होती। ती म्हणाली, आज तू शक्तिशाली आहेस, पण कर्माचा न्याय कधीच चुकत नाही। त्या स्त्रीचे शब्द त्याच्या मनावर कोरले गेले आणि हाच क्षण त्याच्या पुढील जन्माचा पाया ठरला। ध्यानातून बाहेर आल्यानंतर माधव रडू लागला। त्याला समजले की तोच त्या पूर्वजन्मातील जमीनदार होता। संत म्हणाले, कर्म शिक्षा देण्यासाठी नसते, कर्म शिकवण्यासाठी असते। माधवने ठरवले की आता तो फक्त स्वतःसाठी जगणार नाही। तो गरीब विद्यार्थ्यांना मदत करू लागला, वृद्धांना अन्नदान करू लागला, गावातील लोकांना विनामूल्य मदत करू लागला। एका दिवशी त्याने एका गरीब मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला। दुसऱ्या दिवशी एका आजारी वृद्धाला उपचारासाठी पैसे दिले। हळूहळू त्याच्या आयुष्यातील संकटे कमी होऊ लागली। 2 वर्षांनी त्याचा छोटा व्यवसाय यशस्वी झाला। ज्या लोकांनी त्याला नाकारले होते तेच आता त्याचे कौतुक करू लागले। पण माधव बदलला होता। त्याला आता संपत्तीपेक्षा सेवा महत्त्वाची वाटत होती। एके रात्री पुन्हा त्याला स्वप्न पडले। तोच साधू पुन्हा दिसले। ते म्हणाले, माधवा, पुनर्जन्म बदलता येत नाही, पण वर्तमानातील कर्म भवितव्य बदलू शकते। हीच कर्माची खरी शक्ती आहे। माधवने उरलेले आयुष्य समाजसेवेत घालवले। त्याला समजले की प्रत्येक कृतीचे परिणाम असतात। चांगले कर्म उशिरा का होईना पण फळ देते, वाईट कर्म उशिरा का होईना पण धडा शिकवते। बावली हो, आपण आज जी कथा ऐकली ती आपल्याला एक महान सत्य शिकवते। आपण आज जे विचार करतो, बोलतो आणि करतो तेच उद्याचे भविष्य घडवते। पुनर्जन्माचे रहस्य आपल्याला कदाचित पूर्ण समजणार नाही, पण चांगले कर्म करण्याचा मार्ग आपल्या हातात आहे। जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्तांच्या वाटेवर या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया
एका नव्या आध्यात्मिक कथेसह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.